नमस्कार मित्रांनो, काल जगभरातील सगळ्या मार्केटमध्ये चांगली तेजी दिसून आली आपल्याला. अमेरिकेचं मार्केट डाव जोन्स, नॅसडॅक आणि S&P 500मध्ये चांगली तेजी दिसून आली. सगळ्या एशियन मार्केटमध्ये चांगली तेजी दिसून आली. काल आपल्या मार्केटला सुट्टी होती, तर आज आपलं देखील मार्केट तेजीमध्येच ओपन झालेलं आहे आणि निफ्टी हा कम्फर्टेबली 23,000च्या वरती ट्रेड करत आहे. आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे जो व्हिक्स आहे, व्हॉलॅटिलिटी इंडेक्स आहे, तो 17च्या खाली आलेला आहे. आज काही महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहूयात. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, RBIच्या पाव टक्का कपातीनंतर स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया, कोटक बँक यांनी 25 बेसिस पॉईंटचे रेट कट केलेले आहेत. भारताचा इंडस्ट्रीयल आउटपुट ग्रोथ ही 7 महिन्यांच्या निच्चांकी पातळीवरती पोहोचलेली आहे आणि ती 5.2 वरून 2.9% पोहोचलेली आहे. RBI तज्ज्ञांच्या अंदाजानुसार केंद्र सरकारला 3.5 लाख कोटींचा लाभांश देईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डॉलरची विक्री आणि तरलता वाढवण्याच्या उपाययोजना यासाठी सहाय्यभूत ठरतील. ब्रेंट क्रूड 0.2% वर गेले आणि ते 64.88 वरती सेटल झाले. याचं कारण म्हणजे USने काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरती जे टॅरिफ लावलं होतं तर ते वगळण्याची घोषणा केली आहे. आणि मार्च महिन्यात चायनाने क्रूड इम्पोर्टमध्ये शार्प असा रिबाउंड दर्शवलेला आहे. व्हाईट हाऊसने चायनीज स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरवर टॅरिफमध्ये सूट दिलेली आहे. त्यामुळे गोल्ड फ्युचर्समध्ये मंदी दिसून आलेली आहे आपल्याला. US टॅरिफमुळे ओपेकने ऑइल डिमांडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपातीचा अंदाज वर्तवलेला आहे. भारताने 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 30% इथेनॉल ब्लेंडिंगचं लक्ष ठेवलेलं आहे. 2022-23 मध्ये हे ब्लेंडिंग 12.1% होतं. ते नंतर वाढून 2023-24 मध्ये 14.6% झालं आहे आणि आता ते 30%चं लक्ष आपण ठेवलेलं आहे. सोमवारी रुपया हा 65 पैसे वधारून 86.05 वरती सेटल झाला आहे. आपलं जे फॉरेक्स रिझर्व्ह आहे ते मागच्या आठवड्यामध्ये $665 बिलियन होतं, तर ते आता $10.8 बिलियन वाढून $676 बिलियन इतकं ते झालेलं आहे. सोमवारी US डॉलर जो आहे इंडेक्स तो 100च्या खाली आलेला आहे आणि तो 99.67 वरती बंद झालेला आहे. याचं कारण म्हणजे अमेरिकेतील कन्झ्युमरची पर्चेसिंग पॉवर कमी होईल या भीतीने डॉलर इंडेक्स हा 1.13% पडलेला आहे. सोमवारी US मार्केट सहित सगळ्याच मार्केटमध्ये आपल्याला तेजी दिसून आलेली आहे आणि भारतीय मार्केट देखील तेजीमध्येच ओपन झालेलं आहे. तर हे होते आजचे महत्त्वपूर्ण अपडेट्स. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.